मित्रांनो, महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी आपण 11:30 वाजता नेमकं कुठं चाललोय ते तुम्हाला बघायचं असेल तर ब्लॉग शॉट मला विसरू नका. तर जय श्रीराम भावनो, कशा तुमचं सगळ्यात फॅमिली आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर तुम्ही आता विचार करत असता नाही 11:30 वाजता नेमकं सौरभ भाईने नेमके कुठं चालले हे तुम्हाला मित्रांनो बघायचं असेल ते ब्लॉग शॉट पर्यंत बघा. त्यानंतर मित्रांनो आपल्याला ज्या लोकेशनला जायचं त्या लोकेशनला आपण आलो होतो. मित्रांनो आपण आलोय सोमेश्वरला, कारण की उद्या आहे महाशिवरात्री. तर महाशिवरात्रीच्या आपण पहिल्या आरतीला सोमेश्वरला आलोय. तर थोड्याच आपण डायरेक्ट आलो होता मंदिराच्या आतमध्ये. मंदिरात आत आलो, नंतर आपल्याला कळले इथे चालले भजन. तर करेक्ट 12 वाजता इथली आरती चालू होती. ते चला तुम्हाला पण दाखवतो. तर मित्रांनो आरती चालू व्हायला 15-20 मिनिटं होते. तवरक म्हणलं चला तुम्हाला इथले जे कासव असतात सोमेश्वरच्या मंदिराच्या मागच एक असं मोठासा वडा आहे, त्या वड्यात कासव असतात. ते म्हणलं तुम्हाला पण दाखवावे. तर बघू शकता मित्रांनो इथं आता कासव रात्रीचे झोपलेले असल्यामुळे तुम्हाला तर काही दिसणार नाहीत. तर जेवढं दिसतंय तेवढं मी आता दाखवायचा प्रयत्न केला ना. आता थोड्याच आता आरतीला पण सुरुवात होणार आहे. चला तुम्हाला सोमेश्वरची आरती पण दाखवतो. त्यानंतर आलो आपण डायरेक्ट आता मंदिराच्या आतमध्ये. तिथं आता महादेवाची पहिले पूजा करणार होते, त्यानंतर आरतीला सुरुवात होणार होती. चला आता ते तुम्हाला पण सगळं दाखवतो. त्यानंतर 10 ते 15 मिनिटात पूजेला सुरुवात झाली. ओम महारुद्रेवताभ्यो नमः. करचरणं कृतं वा कायजं कर्मजं वा देवरं वा मानसं वा परातं विहितं विहितं वा सर्वमेतत्क्षमस्व. पूजा झाल्यानंतर आरतीला सुरुवात झाली. आरती ते सगळं झालं. त्यानंतर आलो आपण दर्शन करायला. आता तुम्ही पण आता मोबाईल मधनं दर्शन करून घ्या. तर महाशिवरात्रीची मस्त इथली सोमेश्वरची आरती पण झाली, आपलं दर्शन एक नंबर झालं. म्हणजे आपण ज्या गोष्टीसाठी आलो ती गोष्ट आपली कंप्लीट झाली. तर चला आपण जाऊयात आता घरी. त्यानंतर सोमेश्वरवरून डायरेक्ट आलो मित्रांनो आपण आता घरी. तर बघू शकता आपल्या डोळ्यावर तर काही खतरनाक मध्ये झोप आहे. त्यामुळे मित्रांनो चला आजच्या ब्लॉगसाठी एवढं. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स सांगा. ब्लॉग आवडत असेल लाईक करा, पेज नव्या असेल तर फटाफट फॉलो करून घ्या आणि उद्याचा महाशिवरात्रीचा ब्लॉग बघायला विसरू नका.